आरोग्याचं कारण पुढं करीत तुर्तास त्यांचा राजीनामा घ्यावा। मित्र हो, नमस्कार। अजित पवार यांच्या पक्षातले नेते आणि मंत्री जे वादग्रस्त ठरलेले आहेत ते धनंजय मुंडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी काही केल्या थांबत नाही। अहो, आता किती 2 महिने होऊन गेले, इतकं सगळं घडूनही राजीनामा दिला जात नाही। अजित पवार यांच्याकडून तो घेतलाही जात नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अशा वादग्रस्त मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवत नाहीत। ते जेव्हा विरोधक असतात ना, म्हणजे भाजपा, ते जेव्हा विरोधक असतात किंवा विरोधकांमध्ये भाजपाचा समावेश असतो तेव्हा सत्तेतल्या पक्षांच्या नेत्यांचे मंत्र्यांचे राजीनामे पुन्हा पुन्हा मागतात आणि पुन्हा तेच वादग्रस्त नेते भाजपात दाखल होतात तेव्हा मात्र भाजप त्यांनाच मंत्रिपद देतो। मुंडे यांचा राजीनामा न झाल्यामुळं किंवा तो न घेतल्यामुळं अजित पवार यांच्या पक्षाची नाचक्की झालेलीच आहे, पण भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही प्रतिमेला आणखी तडा गेलेला आहे। आता कधीही यांना दुसऱ्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार असणार नाही। आता मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचालींना मोठा वेग आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मी कराड प्रकरणावरून विरोधकाकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं होत आहे, पण अद्याप तरी मुंडे यांनी राजीनामा दिला नाही। पण तो दिलेला नसला तरी येत्या काही दिवसामध्ये त्यांना राजीनामा घ्यावा लागण्याची अधिक शक्यता आहे, द्यावा लागण्याची शक्यता आहे। दुसरीकडे राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज करून लाटलेल्या प्रकरणामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दोषी ठरवलं, 2 वर्षाची शिक्षाही दिली। त्यामुळे कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलं, आमदारकी धोक्यात आलेली आहे। खरं तर आत्तापर्यंत हे व्हायलाही हवं होतं, म्हणजे राहुल गांधी यांच्याबाबत असा निर्णय आला तेव्हा बघा विजेच्या चपळाईनं त्यांना अपात्र केलं होतं, पण कोकाटे यांना वाचवण्याच्या संधी दिल्या जात आहेत। आता हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं आहे। अहो, लोक तोंडात बोट घालून हे राजकारण पाहत आहेत, पण आता अजित पवार गटाकडून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून वाद प्रतिवाद होत असल्याचं सांगितलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 विद्यमान कॅबिनेट मंत्री यांच्या राजीनामा घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मतमतांतरे असल्याची चर्चा आता बाहेर देखील आलेली आहे। बघा, आता म्हणजे पुढील आठवड्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, त्यापूर्वी हे प्रकरण निकाली काढावं असं पक्षातल्याच काही नेत्यांचं म्हणणं आहे। महायुतीतील राष्ट्रवादीतील 2 कॅबिनेट मंत्र्यांवर मोठा आरोप होत आहे। मुंडे आणि कोकाटे प्रकरणामुळे विरोधकांकडून पक्षावर टोकाचे आरोप तर केले जात आहेत। जोपर्यंत राजीनामा दिला जात नाही ना तोपर्यंत हे आरोप वारंवार खेळणारच। विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या ठीक नाही। आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेवर अनेक आरोप होत आहेत, त्यामुळं आरोग्याचं कारण पुढं करीत तुर्तास त्यांचा राजीनामा घ्यावा आणि वाद टाळावा असा एकमतप्रवाह राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या आहे। पक्षांची बदनामी होत आहे, होत आहे काय, होऊन देखील गेले आहे, तरीही अद्याप राजीनामा झालेला नाही। मुंडे यांचा हा विषय धगधगताच असताना कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा झाली, ती सुद्धा सरकारची फसवणूक करून घरं लाटली म्हणून, तरीही कुणालाच काही वाटत नाही। अहो, एवढं निर्ढावलेलं राजकारण आजवर काहीही जे पाहायला मिळालं नाही, जे कधी घडलं नाही, ते सगळं आताच्या राजकारणात घडत आहे। यांनी लोकांना म्हणजे मतदारांना म्हणजे तुम्हा आम्हाला गृहीत धरला आहे म्हणून ही मिजासवाडीस लागली आहे। मित्रांनो, आता तर पक्षातले नेतेसुद्धा या राजीनाम्याच्या बाजूने उभे आहेत। मग अजित पवार यांची अशी नक्की काय मजबुरी आहे की अजूनही धनंजय मुंडे यांच्या बाजूनच ते उभे आहेत? काय मजबुरी असू शकते अजित पवारांची? मित्रांनो, तुम्ही सांगा, किंवा काय मजबुरी असू शकेल असं तुम्हाला वाटतं ते जरूर सांगा। आणि आपल्या चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।